केवढं ट्रॅफिक आहे. काय ही गर्दी. काय या चौकातलं सिग्नलचं टायमिंग. केवढा हा दुरळा. अशी चिडचिड मनाची होणारी अनंत कारणं तुम्हाला सापडतात ना. समजा तुम्ही अँड्रॉइड फोन वापरताय, व्हॉट्सअप आहे आपल्याकडे, काही मित्रांना संदेशांची देवाणघेवाण. एखाद्या मित्राने एखादा संदेश पाहिल्यानंतर काहीही रिप्लाय नाही दिला तरीही मनाची चिडचिड होते. काहीतरी महत्त्वाची कागदपत्र घेऊन झेरॉक्स सेंटरवर गेलायत आणि आम्हा सर्वांना माहिती आहे आजकाल इन्स्टंट झेरॉक्स आहेत. म्हणजे पूर्वीचा प्लेटिंग झेरॉक्स जे होतं तो जर जमाना आठवलात तर त्या काळी लागणारा वेळ आणि आत्ता लागणारा वेळ फारसं थांबावं लागत नाही आपल्याला. पण झेरॉक्स सेंटरवर आपण जाण्याच्या आधी समजा 2 मशीन आहेत आणि दोन्ही मशीनवर काही काम चालू आहे, 4-5 लोकच बाहेर थांबली आहेत, तरीसुद्धा माणूस पुढच्या झेरॉक्स सेंटरकडे जायला लागतो. म्हणजे लागणारा वेळ जरी मिनिट 2 मिनिट असा असला तरीसुद्धा थांबण्याचे पेशन्स नाही आहेत. का हा उतावळेपणा आणि का बारीक सारीक गोष्टींचा मनाला त्रास करून घेण्याची प्रवृत्ती. समजा तुम्ही आता आजकाल आउटसाईड फूड ऑर्डर करणं हा सुद्धा एक प्रतिष्ठेचा भाग होत चाललेला आहे समाजात. खरं तर मला या गोष्टींचं हसूच येतं. मग डिलिव्हरीला लागणारा वेळ तो सुद्धा तुम्हाला कळवला जातो. तुमच्या घराचं अंतर आणि तुम्ही प्लेस केलेली ऑर्डर, ती कंपनी, त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ज आणि त्यांचे ठरलेले आउटलेट्स, हे सगळं अंतर वगैरे गृहीत धरून आणि अवेलेबिलिटी ऑफ द फूड वॉट एव्हर यू हॅव ऑर्डर्ड, हे सगळे ॲस्पेक्ट्स लक्षात घेऊन त्या ॲपवरनं तुम्हाला 20 मिनटं 25 मिनटं असं कळवलं जातं. पण ही 20 मिनटंसुद्धा माणूस इतका उतावळेपणाने घालवतो आणि इतकी आतुरतेने त्या 20वा मिनिट संपण्याची वाट बघतो आणि मग त्या फ्लॅटमधून रस्ता दिसणाऱ्या खिडकीकडे येरझाऱ्या चालू होतात. कशासाठी इतकं चिडचिडपण, इतकं उतावळेपण. समजा एखाद्या मित्राचा काही रिप्लाय नाही आला, अरे असेल ना, तो बिझी असेल, समजून घेण्याची प्रवृत्ती का नाही. हां ठीक आहे, रिकामटेकडा असेल, तुम्हाला माहिती आहे त्याचं रुटीन, आणि तुमच्या मनाची जर समजूत अशी झाली की तो मुद्दाम हे करतोय, तर चिडचिड न करता त्या ठिकाणाहून बाजूला होता येतं. त्याला आरती ओवाळत बसण्याची गरज नाही आहे. मनाची तडफड करून घेण्याची काही आवश्यकता पण नाही आहे. परंतु सगळीच मानवी नाती या अँड्रॉइड फोनवरती पूर्वी अवलंबून होती का? मग आज या अँड्रॉइड फोनमुळं वर्षानुवर्षे टिकलेली नाती ती आपण बिघडवून घ्यायची का? हा पण एक प्रश्न ज्याचा त्यांनी आपापल्या मनाला विचारणं फार गरजेचं झालं आहे. कारण ट्रॅफिकची गर्दी आपल्याला सहन होत नाही. धूळ, धुरळा, कोणाचे आवाज लगेच आपल्याला नुइसन्स होतो. गर्दी, गोंगाट, होणारा उकाड्याचा त्रास, अशा गोष्टींनीसुद्धा आपण बेचैन होतो. असं जेव्हा म्हणून आपल्याला उतावळेपण सतावतं तेव्हा सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर, आता कोण आहेत हे दोघं? आता इतकंसुद्धा अज्ञानी जर कोणी असेल तर त्याचीसुद्धा मला त्याच्या या अज्ञानीपणाची कीव करावीशी वाटते.
सुनीता विल्यम्स ही मूळ भारतीय असलेली एक अवकाश यात्री, सुप्रसिद्ध अवकाश यात्री. आणि बॅरी विल्मोर हे सुद्धा त्याच पठडीतले एक सुप्रसिद्ध अवकाश यात्री. या दोघांना आपल्या अवकाशामध्ये जे काही एक आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक आहे, जिथं जाऊन अनेक प्रकारचे हे अवकाश यात्री सायंटिस्ट लोक प्रयोग करतात, ज्या प्रयोगांचा उपयोग आपल्या या मानवजातीला, या पृथ्वीच्या संवर्धनासाठी, ही मानवजात जास्तीत जास्त वर्ष टिकून कशी राहील हे पाहण्यासाठी अनंत प्रकारचे प्रयोग तिथं केले जातात. आणि या अवकाश स्थानकात जाण्यासाठी एका विशिष्ट प्रकारची शारीरिक क्षमता लागते. उगाच त्या गावच्या जत्रेतल्या पाळण्यात बसलो म्हणजे मी फार धैर्यवान झालो असं समजणारी पण काही जनता आपण पाहतो, किंवा त्या साध्या पाळण्यातसुद्धा बसायला मला भीती वाटते रे असं म्हणून त्या पाळण्यापासून दूर पळणारीसुद्धा जनता आपण पाहिलेली असते. म्हणूनच या अवकाश यात्रींना एका विशिष्ट प्रकारची बौद्धिक आणि शारीरिक क्षमता असल्याशिवाय त्यांचं तिथे सिलेक्शन होत नाही. सुनीता विल्यम्सजी आणि विल्मोरजी यांची नेमणूक झाली त्या अवकाश स्थानकात 8 ते 10 दिवस जाण्यासाठी, काही विशिष्ट प्रयोग करण्यासाठी. कधीकधी त्या अवकाशयानाची, अवकाश स्थानकाची काहीतरी डागडुजी करणंसुद्धा अत्यंत आवश्यक असतं. अशा वेळेससुद्धा अशाच या अवकाश यात्रींना, सायंटिस्ट लोकांना, ज्यांची बौद्धिक आणि शारीरिक क्षमता सिद्ध झालेली आहे, ज्यांच्याकडं हे स्किल आहे, अशा लोकांनाच तिथं नेमणूक करून पाठवलं जातं, व्यवस्थित प्लॅनिंग केलं जातं. आत्ता जे आपले शुभांशु शुक्लाजी हे त्या अवकाश स्थानकात पोहोचलेले आहेत, त्यांचं उड्डाण होतानासुद्धा 3 ते 4 वेळा वातावरणात जे काही बदल झाले ते फारसे अनुकूल नव्हते. म्हणून ती मोहीम पुढे ढकलत 3 ते 4 वेळा ठरलेलं शेड्यूल कॅन्सल केलं गेलं. अर्थात हा सुद्धा एक चांगला अभ्यास केलेला असतो. शेवटी मानवी जीवन महत्त्वाचं आहे. शेवटी ही बौद्धिक आणि शारीरिक क्षमता कॉमन मॅनपेक्षा वेगळी घेऊन जगणारे ही लोक, यांचे जीव अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येक माणसाचा जीव महत्त्वाचा नक्कीच आहे, परंतु अशा मोहिमेला खूप मोठी सतर्कता जरूर बाळगावी लागते. सुनीता विल्यम्स आणि विल्मोर हे 8-10 दिवसासाठी जेव्हा जाणार होते, तेव्हा त्यांचं परतणं अनिश्चित काळासाठी पुढं सरकत गेलं. तुम्ही विचार करा, तुम्ही जर 8 दिवसाच्या ट्रिपला कुठेतरी चाललायत, बॅगा भरून घेतल्यात, 8 दिवसापुरतं तुमच्याकडं पैसा, अडका, सामान, काही खाण्याचं, अशा परिस्थितीत तुम्ही त्या बॅगा घेऊन निघाला आहात आणि तुम्ही त्या ज्या ठिकाणी फिरायला गेला आहात तिथं काहीतरी नॅचरल कॅलॅमिटीमुळं सगळ्या गाड्या रद्द झाल्या आणि तुम्हाला तिथला मुक्काम वाढला. तो मुक्काम जर 10 ते 15 दिवस जरी वाढला तरी तुमची बेचैनी प्रचंड वाढते. आणि हे तर अंतराळात अडकले होते आणि त्यांचं परत येणं अनिश्चित व्हायला लागलं होतं. 1 नाही, 2 नाही, 15 नाही, 1 महिना नाही, 2 महिने नाही, तब्बल 286 दिवस त्यांना अडकून राहावं लागलं. फक्त त्यांनी स्वतःला आहे त्या परिस्थितीत मोल्ड करून घेतलं, समायोजित करून घेतलं आणि जी काही प्रक्रिया चालू आहे त्यांना पृथ्वीवर आणण्यासाठी ज्या काही नासा किंवा आपली इस्रो किंवा इतर काही अंतराळ संस्था, प्रत्येक राष्ट्राकडून जे काही प्रयत्न सुरू आहेत त्या प्रक्रियेवर त्यांनी फक्त विश्वास ठेवला. म्हणजेच अंतराळासारख्या या पोकळीमध्ये जिथं तुम्हाला एंटरटेनमेंटसाठी काहीही नाही, अशा अंतराळामध्ये अडकल्यानंतरसुद्धा ज्या व्यक्ती संयम न सोडता 286 दिवस राहू शकतात, त्या ठिकाणी तुम्हाला झेरॉक्सला लागणारा 1 मिनिट 2 मिनिट अवधी हा सुद्धा तुम्हाला सहन करता येत नाही. ट्रॅफिकमध्ये सिग्नलला तुम्हाला थोडंसं जास्त थांबावं लागलं तरीसुद्धा तुमची चिडचिड होते. मागवलेलं फूड तुम्हाला एक 5 मिनटं 10 मिनटं उशिरा आलं तरी तुम्ही त्या बॉयवरती
जो कोणी डिलिव्हरी घेऊन आला त्याच्यावरती डाफरता, ते येईपर्यंत खिडकीमधून दिसणाऱ्या रस्त्याकडे बघत येरझाऱ्या घालता, छोट्या छोट्या कारणांवरनं स्वतःची चिडचिड करून घेता, एखाद्या मित्राने एखाद्या मैत्रिणीने रिप्लाय नाही दिला तरी तुम्ही त्यांच्याशी अबोला धरता. किती क्षुल्लक कारणासाठी आपण माणूस म्हणून चिडत असतो याचा जर आपण सखोल विचार केला आणि जर फक्त बॅरी विल्मोरजी आणि सुनीता विल्यम्सजींना या 286 दिवसात किती मोठा संयम राखावा लागला असेल हा जर तुम्ही विचार केला तर मला असं वाटतं की जीवनामध्ये इथून पुढं छोट्या छोट्या कारणांवरनं स्वतःची चिडचिड करून घेणं तुम्ही नक्की बंद करू शकाल आणि एक आनंदी जीवन कसं जगता येईल, आनंद आपल्याला कसा मिळवता येईल या दृष्टिकोनातूनच स्वतःची पावलं उचलाल असं तरी मला वाटतं. मित्रांनो, अंतराळाच्या पोकळीमध्ये 286 दिवस आणि आपण परतू शकू का नाही याची अनिश्चितता, म्हणजे आपण अंतराळातसुद्धा असेच मरून जाऊ शकतो, ही भीती मनात बाळगत बाळगत एक एक दिवस त्या दोघांनी कसा काढला असेल त्या अवकाश स्थानकात याची कल्पना केली तरी अंगावर काटे येतात. आणि अशा प्रकारची प्रचंड मानसिक तयारी, शारीरिक क्षमता आणि बुद्धीमध्ये असलेला एक संयमाचा महामेरू, असे हे सर्व गुण त्यांच्यामध्ये एकवटलेले असतात. येणारे अडथळे, येणारी संकटं हे असंही घडू शकतं याची त्यांना कल्पनासुद्धा असते. त्याप्रमाणे त्यांनी स्वतःची शारीरिक आणि बौद्धिक क्षमता वाढवलेली असते आणि म्हणूनच ते थोडेसे उगीच म्हणतोय, ते आपल्यापेक्षा खूपच वेगळे असतात. वेगळ्या क्षमतेची ही माणसं असतात. जगविख्यात ते होतात. या आपल्या मानव जातीला काहीतरी वरदान मिळावं, कुठेतरी या मानव जातीला जर काही धोका असेल अंतराळातून तर तो वेळीच लक्षात यावा आणि त्याच्यावरची मग काही उपाययोजना करू शकतात का, असे काही पृथ्वीवर सायंटिस्ट आहेत त्यांना अलर्ट करणं, त्यांच्यापर्यंत संदेश पाठवणं, त्यांच्यापर्यंत फोटोग्राफ्स पाठवणं, त्यांच्यापर्यंत केलेलं सगळं जे काही निरीक्षण आहे ते सत्वर पाठवणं, या सगळ्या गोष्टी अव्याहतपणे चालू असतात. ती अशी प्रचंड बौद्धिक आणि शारीरिक क्षमता असलेली माणसं या अवकाश स्थानकात जाऊन राहतात. त्यावेळीच असे प्रयोग केले जातात. त्या अवकाश स्थानकाची सुद्धा डागडुजी करणं. इथे आज रस्त्यात गाडी पंक्चर झाली तर माणूस बेजार होऊन जातो. पंक्चरचं दुकान कुठे आहे त्याला विचारत फिरावं लागतं. त्या अवकाश स्थानकात जे काही तिथं निर्माण होईल, ज्या काही त्रुटी दिसतील त्या प्रत्येक त्रुटी निस्तरण्याची, दुरुस्त करण्याची क्षमतासुद्धा या प्रत्येक अवकाश यात्रीकडे, या अवकाश स्थानकाकडे झेपावणाऱ्या प्रत्येक आपल्या या इंटेलिजंट सायंटिस्ट लोकांकडं ही क्षमता नक्की असते आणि ती असल्याशिवाय तिथं जाण्यात काही पॉईंट नाही. अवकाश स्थानकाच्या बाहेर येऊन अवकाशात चालण्याचा विक्रम, त्या अवकाश स्थानकात जास्तीत जास्त दिवस राहण्याचा हा विक्रम आज आपली मूळची भारतीय वंशाच्या असलेल्या या सुनीता विल्यम्सजी यांच्या नावावर तो आहे. बॅरी विल्मोर यांच्या नावावर आहे. आज 286 दिवस वाट पाहून, संयमाने राहून तिथं जे काही अजून प्रयोग करता येतील, म्हणजे आलेल्या संकटाला एक संधी असं समजून, ती एक चांगली अपॉर्च्युनिटी आम्हाला मिळाली असंच समजून सकारात्मक रीतीनं 286 दिवस त्या स्थानकातच राहून या दोघांनी प्रचंड प्रमाणात संयम बाळगला आणि ते जीवित राहिले केवळ त्यांच्या स्वतःच्या क्षमतेमुळं. स्वतःची वैचारिक पातळी एका उच्च पातळीपर्यंत नेल्यानंतर जो काही संयम, जी काही क्षमता, जे काही बुद्धिमत्ता त्यांनी कमावली आहे त्याचंच हे फलित आहे असं मी तरी मानतो. त्याच्यामुळं संयम हा प्रत्येक कॉमन मॅननीसुद्धा थोडा स्वतःचा वाढवत नेला तर त्याची होणारी मानसिक चिडचिड, त्याची स्वतःच करून घेत असलेली मानसिक कुचंबणा किंवा उगाच छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करत या आयुष्याकडं नकारात्मक दृष्टिकोनातनं पाहत कसं तरी आपलं खेचत आयुष्य जगण्याची प्रवृत्ती, या सगळ्या गोष्टी कमी होत जातील जर प्रत्येक वेळेस सुनीता विल्यम्सजी आणि बॅरी विल्मोर यांनी 10 दिवसाचीच फक्त तयारी केलेली असतानासुद्धा त्यांना 286 दिवस अवकाश स्थानकात अडकून राहावं लागलं आणि जीवनाची सुद्धा अनिश्चितता सतत डोक्यावरती टांगती तलवार आणि आपल्याला इथून
परत सुखरूप पृथ्वीवर नेऊ शकतील की नाही लोक, अशी शंका जरी मनात आली तर त्या प्रक्रियेवर प्रचंड प्रमाणात विश्वास ठेवत एक एक दिवस त्यांनी कसा काढला असेल हा विचार मनात आणत छोट्या छोट्या गोष्टींवर चिडणं, स्वतःची मानसिक कुचंबणा करून घेणं, या सगळ्या गोष्टी आपण स्वतःच थोपवू शकतो आणि आपल्या जीवनाला एक चांगलं आनंदी जीवन बनवू शकतो, याच्यावर प्रत्येकाने विश्वास ठेवायचा आहे. पुन्हा एकदा मी सुनीता विल्यम्सजी आणि बॅरी विल्मोर यांचं उदाहरण कधीही आयुष्यभरात विसरायचं नाही हे सांगतो आणि या 2 अवकाशवीरांना मी खूप मोठं चांगलं आरोग्यसंपन्न आयुष्य चिंततो आणि पुन्हा अशी वेळ कधीही कोणत्याही अवकाश यात्रीवर येणार नाही अशा प्रकारची खबरदारी या सगळ्या अवकाश मोहिमा आखणाऱ्या राष्ट्र, तेथील सायंटिस्ट लोक हे सगळेजण मिळून नक्की घेतील, कारण यांचं जीवन तुम्हा आम्हासाठी खूपच अनमोल आहे. आज या 2 अंतराळवीरांनी प्रचंड प्रमाणात शक्ती दाखवली, आपली ताकद दाखवली, आपला संयम दाखवला आणि 286 दिवस ते तिथं राहू शकले. पण प्रत्येकालाच हे जमेल असं काही नाही आहे. म्हणून पुन्हा या कोणत्याही अवकाशयानात जाणारा कोणताही सायंटिस्ट, भले तो कोणत्याही राष्ट्राचा असे नका, कोणत्याही जाती धर्माचा असे नका, अवकाश स्थानकात तो जेव्हा चालला आहे, तो जेव्हा जाणार आहे, तो किती दिवस राहणार आहे, त्याच्यानंतर त्याचं जे काही शेड्यूल आहे त्याप्रमाणे त्यांचा परतीचा प्रवास सुरू झालाच पाहिजे अशा पद्धतीने सगळे आखणी केलेली असते. तथापि कधीकधी त्याच्यामध्ये काहीतरी फरक पडतो, काहीतरी अडचणी निर्माण होतात. पण सुनीता विल्यम्सजी आणि बॅरी विल्मोर यांच्या बाबतीत खूप मोठी अडचण निर्माण झाली आणि 286 दिवस लागावेत ही मला त्या क्षेत्रातली शोकांतिका वाटते. म्हणजेच अजूनही खूप मोठ्या इनोव्हेशनला, खूप मोठं इन्व्हेस्टिगेशन व्हायला किंवा खूप मोठी आपली तयारी होण्यासाठी या मानवाला अजूनसुद्धा प्रगतीची दालनं खुणावत आहेत असंच मला वाटतं. खूप मोठा स्कोप अजून आहे. म्हणूनच संशोधनाच्या कार्यामध्ये जितके म्हणून शास्त्रज्ञ काम करत आहेत त्यांना मी हे जाहीररित्या विनंतीपूर्वक सांगतो की अशा या अवकाश यात्रींच्या जीवाला कधीही कोणत्याही प्रकारचा धोका किंवा आज सुनीता विल्यम्सजी आणि बॅरी विल्मोर यांना तिथं जे अडकून राहावं लागलं अशी परिस्थिती पुन्हा भविष्यात कधीही कोणाच्याही बाबतीत निर्माण होऊ नये, अशीच आपली संशोधनाची दिशा असावी, अशीच आपली तयारी असावी. याच सदिच्छेसह या व्हिडिओत इथंच थांबतो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. पाहत रहा, ऐकत रहा कवी प्रवीत शो. अशा या छोट्या छोट्या गोष्टींमधून एखादा सामाजिक संदेश जर मला देता आला तर तो देण्याच्या मी प्रयत्नात नक्कीच असतो. केवळ एक प्रत्येक व्यक्तीला छोटासा संदेश देण्याचा हेतूने आजचा हा व्हिडिओ बनवला आहे. त्याच्यामुळे याच्यामधनं कोणीही कोणताही गैरअर्थ काढू नये आणि आपल्या या अवकाश यात्रींबद्दलचं माझ्या मनात असलेलं प्रेम ते सुद्धा मला व्यक्त करणं गरजेचं वाटत होतं आणि म्हणूनच हा छोटासा प्रयत्न. जय हिंद, जय भारत.